नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, विधान परिषद निवडणुकीसाठी 12 जण इच्छुक आहेत. 6 जागांसाठी भाजपमध्ये 12 जण इच्छुक असल्याची माहिती समोर येते आणि मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावरती खलबतं सध्या सुरू आहेत. 6 जागांसाठी भाजपमध्ये 12 जण इच्छुक आहेत, पण या 6 जणांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. कोणते आहेत ते 6 जण, कुणाला मिळणार आहे विधान परिषदेची जागा, बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं. भाजपच्या कोर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पार पडली आहे. त्यामध्ये काही महत्त्वाची नावं समोर येत आहेत. मंडळी, विधान परिषद निवडणुकीसाठी वर्षा बंगल्यावरती खलबतं सुरू झालेली आहे. 6 जागांसाठी भाजपमध्ये तब्बल 12 इच्छुक उमेदवार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपा कोर कमिटीच्या मंडळींची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारांच्या नावांवरती चर्चा होतीये. ही नावं केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने विधान परिषदेसाठी कुणाला पाठवलं जाणार या संदर्भात महत्त्वाची कोर कमिटीची बैठक बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पार पडते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपतून पाठवल्या जाणाऱ्या नावांची चर्चा पुढे होतीये. मंडळी, यावेळेस विधान परिषदेसाठी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे, ज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. भाजपच्या वाट्याला विधान परिषदेसाठी 10 पैकी 6 जागा मिळणार आहेत, त्यामुळे कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलेलं आहे. बैठकीतल्या चर्चेनंतर भाजपकडनं 6 नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जातो. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे. पहिलं नाव समोर येत आहे प्रज्ञा सातव यांचं. त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. तर उर्वरित 5 जणांच्या नावावरती चर्चा होताना दिसते. विधान परिषदेसाठी नावांची निवड करताना जातीय आणि प्रादेशिक समतोल हा राखला जातोय, त्याचा मोठ्या प्रमाणात विचार केला जातोय. या बैठकीला रणजितसिंग नाईक निंबाळकर, संजय काका पाटील, अर्चना पाटील चाकूरकर, माधवी नाईक, राम सातपुते, राजेश पांडे, संजय केनेकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी आणि प्रज्ञा सातव यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मंडळी, ही मंडळी सध्या विधान परिषदेच्या रेसमध्ये सगळ्यात पुढे असल्याचं समजतं. रणजितसिंग निंबाळकर, संजय काका पाटील, अर्चना पाटील चाकूरकर, माधवी नाईक, राम सातपुते, राजेश पांडे, संजय केनेकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी आणि प्रज्ञा सातव यांच्या नावाची जोरदार चर्चा भाजपकडनं सुरू आहे. भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होते आहे आणि रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक होणार, तर एका जागेसाठी पोटनिवडणूक ही पार पडणार आहे. विधान परिषदेच्या 10 जागांकरता 12 मे रोजी मतदान होणार असल्याची माहिती समोर येते. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. 9 जागांवर महायुतीचा सहज विजय होईल असं बोललं जात आहे. विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होतीये. या जागेची पोटनिवडणूक सुद्धा 12 मे रोजी पार पडणार आहे. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पोटनिवडणुकीत संधी दिली जाणार असं सांगितलं जात आहे. या निवडणुकीच्या जागेवर महायुतीचा विजय निश्चित मानला जातोय. दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळ्या सदस्यांचा कोठा असणार आहे. बहुमत असलेल्या भाजपकडेच पोटनिवडणुकीची जागा जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. या 10 जागांपैकी 9 जागांवर महायुतीचा सहज विजय होऊन 1 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जाऊ शकते. तर ज्या आमदारांचा कार्यकाळ संपलेला आहे अशा आमदारांची यादी एकदा बघूयात. यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेकडनं, तर नीलम गोरे या शिंदेंच्या शिवसेनेकडनं,
शशिकांत शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं, अमोल मिटकरी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं, तर गोपीचंद पडळकर भाजपचे, रणजितसिंग मोहिते पाटील भाजपचे, राजेश राठोड काँग्रेसचे, प्रवीण दटके भाजपचे, तर रमेश कराड हे भाजपचे उमेदवार आणि यांचा कार्यकाळ आता संपतो आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपलेला आहे. नीलम गोऱ्हे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार, त्यांचा देखील कार्यकाळ संपलेला आहे. शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, अमोल मिटकरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, गोपीचंद पडळकर, रणजितसिंग मोहिते पाटील, राजेश राठोड काँग्रेसचे, तर प्रवीण दटके आणि रमेश कराड ही मंडळी भाजपची आहेत आणि यांचा कार्यकाळ आता संपतो आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतंय, या नावांपैकी कुणाला या ठिकाणी उमेदवारी मिळू शकते? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.